खाली खाली राहते नाव ती लाय उभं राहा गाड्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. सेनापती प्रतापराव गुजरांचा विजय हो. जय जिजाऊ. जय शिवराय. जय भवानी. जय शिवाजी. गणपती बाप्पा मोरया. भारतीच्या नावानं जय भले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, सेनापती प्रतापराव गुजरांचा विजय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया.
बोलणार क्लिअर येत नाही. पाण्याचं तांब्या घरात पाणी छत्रपती शिवाजी महाराज की सेनापती प्रतापराव गुजरांचा छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की सेनापती प्रतापराव गुजरांचा थांबा नाना या की ओके ओके सर उपाध्यक्ष यांनी विराजमान व्हायचे. त्याचबरोबर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि ग्रामपंचायत भोसरे यांचे सरपंच उपसरपंच या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहायचे. त्याचबरोबर श्री हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा सन्मान सोहळा होणार आहे. बाकीच्या सर्व भोसरेकर त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार मित्र सुद्धा इथे उपस्थित आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन आले आणि बरोबर आमचे पत्रकारितेतील मित्र माननीय श्री संजय देशमुख हे दोन्ही पत्रकार आवर्जून उपस्थित आहेत. भोसरे गावचा सुपुत्र पत्रकार लवराज दरेकर अशी सगळी पत्रकार मंडळी आपल्या या कार्यक्रम केलं आणि तो कारभार सांभाळत आहेत ते माननीय श्री रामदासजी माने यांचा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपल्याच मातीत वाढलेलं, आपल्याच मातीत जन्मलेलं आणि आपल्या माणसासाठी अहोरात्र झटणारे सामाजिक बांधिलकीचा वसा निवारता तरुणांना दिशादर्शक असणारं, मार्गदर्शक असणारं आणि आपली नाळ मातीशी राखणाऱ्या अशा व्यक्तिमत्वाचा आज इथं आदर आणि सन्मान केला जाणार आहे. इतिहास तज्ञ श्री प्रवीण भोसले यांचं इथं आगमन झालंय. आपल्या सर्वांनी त्यांचं सहर्ष स्वागत करूया. प्रत्येक शब्दामध्ये जर बघितलं तर त्यांचं जे काय कुठेही गेलं तरी फक्त मान न म्हणता खटाव मान असा कायम उल्लेख माननीय श्री माने साहेबांच्या तोंडामध्ये या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होतोय.
याच भोसरे गावच्या भूमिपुत्रानं नेसरे कुपेखिंड येथे शौर्याचं बलिदान केलं. त्या शौर्याच्या बलिदानाला स्मरण करण्यासाठी समस्त भोसरेकर आज इथं नतमस्तक होत आहेत. राहणारे भोसरे गावचा एक हिरा, ज्यांनी हिरा नर्सरी म्हणून नर्सिंग होम म्हणून ज्यांच्या आडनावात दळवी आणि त्यांचं गाव निभळ, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याने ग्राम स्वच्छतेचा आराराबाने ग्राम स्वच्छता अभियान राबवलं आणि ग्राम स्वच्छता अभियानाला खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराजांनी जो स्वच्छतेचा संदेश रानावरील गावामध्ये करून दाखवला आणि महाराष्ट्रामध्ये आदर्श गाव म्हणून एक नंबरचं गाव बनवण्याचा जो विडा उचलला, गेली 25 वर्ष सातत्यानं हा उपक्रम भोसरेकर राबवत आहेत. खरं तर प्रतापराव गुजर करायला फार वेळ गेला आणि अजूनही प्रतापराव गुजर खरे कळायला अजूनही वेळच चाललाय. परंतु असू द्या, देर आई पर दुरुस्त आई, चांगली चांगली माणसं यायला लागली. या जगाच्या इतिहासात राहील तोपर्यंत प्रतापरावांचं नाव सुद्धा त्यांच्या बरोबरीनं त्याच्या पाठोपाठ आल्याशिवाय राहणार नाही, असा ह्या भोसरे गावचा सुपुत्र सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासाठी ही जमलेली सगळी मंडळी. पहिल्यांदा मी सगळ्या मान्यवर मंडळींना आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थान विकास मंत्री म्हणून नुकती त्यांची नियुक्ती झाली आणि नुकतंच त्यांच्या घरामध्ये एक दुःखद वार्ता घडली. ज्यांनी त्यांना घडवलं, ज्यांनी त्यांना वाढवलं, अशा त्यांच्या पितृशोक झाला. कैलासवासी भगवानराव मोरे सातत्यानं या गावातील तरुण मंडळी एकत्र येऊन आपला जो काय ऐतिहासिक वारसा आहे तो ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. त्या केलेल्या प्रयत्नामध्ये कधी सातत्यानं या गावातील तरुण मंडळी एकत्र येऊन आपला जो काय ऐतिहासिक वारसा आहे तो ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले. त्या केलेल्या प्रयत्नामध्ये कधी महाराष्ट्रात आला होता. कुस्तीमध्ये ज्यावेळी पडतो त्यावेळी कुणी पाडल्यापेक्षा जर आपल्याला पाडणारा जर महाराष्ट्रात पहिला असला तर पडलेल्याचं दुःख होत नाही. तो बंधुभाव आम्ही जोपासला. त्यावेळीपासून सुद्धा आम्ही एकच लक्षात ठेवलं की चांगलं काम केलं पाहिजे. आमचे डोळे वाचायचे, परंतु दुसरी चुकी गंभीरपणे समर्थपणे पार पडले. याचं कारण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं काम आणि त्याचं चीज झालं. त्यामुळे नंबर किती आला त्याच्यापेक्षा खिशामध्ये पैसा आला आणि त्याचा आनंद मात्र आम्हाला झाला. असे अधिकारी लाभणं गरजेचे असतात. म्हणून वारंवार सांगतो, खरं तर गेलेली माणसं गावाकडे बघत नाहीत, पण आज बाहेर गेलेली ही तिन्ही माणसं, चारी माणसं, व्यासपीठावर असलेली माणसं गावाकडे परत वळून बघतात. पण परत वळून बघत असताना ते फक्त आशेने बघत असतात की माझा जो काय गावाकडचा माझा मित्र आहे, माझा गावाकडचा जो आई बाप आहे, त्याच्यापर्यंत जी काही नौका होती ती काय इकडे तिकडे डुलत होती. परंतु जे काय आता अगदी शाश्वत उभं राहण्यासाठी जी योग्य असेल आणि कधी एकदा पहलवान खानाची खांडोळे करतो आणि शिवाजी महाराजांच्या पायामध्ये त्याचं मस्तक नेतो यासाठी धडपडणारा याच भूमीतला प्रतापराव गुजर जन्माला आला होता आणि त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना झालाच पाहिजे, राहिला पाहिजे. एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. रामदासजी माने ज्यांच्या हस्ते आजचा हा पुरस्कार प्रदान होणार आहे ते आपल्या निळगाव सर्वांच्या उपस्थितीत पैलवान विकास तात्या हिंदकेसरी चेअरमन विकास सेवा सोसायटी, जोरदार टाळ्या होऊ द्या. अशी माणसं आपल्या घरामध्ये घडली पाहिजेत ज्यांचा आदर्श आज इथं पुढे आहे. दळवी साहेब व्यक्तिमत्व आणि पत्रकारितेतील सर्व पत्रकारांचे मित्र, पत्रकारांच्या वतीनं आणि सरदार घराण्याच्या वतीनं
एका इतिहासकारांचा सन्मान होतोय. जे काय आपल्याला वाचायला ऐकायला पाणीदारवर असेल किंवा इतर ठिकाणी ऐतिहासिक जे काय ऐकायला वाचायला मिळतं ते लवराज दरेकर त्यांचा सन्मान करतायत. आपल्या सर्वांच्या उपस्थित त्यांचा सन्मान होतोय. निधळ ज्याने आजच्या ह्या कार्यक्रमाला जे हक्काचे माणूस जे आपली माणसं आपल्या मुलांना शिक्षणाचं दालन कायम समोर होता चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचं काम करतात अध्यापक वर्ग यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतं. सर्वांचे सन्मान झाले असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मन आज उपस्थित असलेले या भागातील आमच्या सर्वांचे आदर्श चंद्रकांत दळवी साहेब जे माजी विभागीय आयुक्त आणि सध्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत असलेले आजचे सत्कारमूर्ती श्री रामदास माने. बऱ्याच युवकांना आज सर्वजण म्हणत असतात की काय काम नाही वगैरे. या लोकांना एक मार्गदर्शक ठरावं असं व्यक्तिमत्व जे आम्ही सत्कार मूर्ती म्हणून ज्यांची निवड केलेली आहे त्यामागचा आमचा हेतू असा की एक जरी उद्योजक तुमच्या सत्कारानंतर जर गावात तयार झाला तर आमचा सत्कार योग्य होता असं आम्ही समजू. त्यानंतर उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि सध्या कल्याण येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असणारे गुजर साहेब, व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळी, उपस्थित सर्व ग्रामस्थ. तसं कुठल्याही चांगल्या कार्यात आमचं गाव हे एकच असतं. म्हणजे मी तरी माझ्या जन्मापासून बघतो की कधीही गावात चांगल्या कार्यासाठी विरोध असं काही गोष्ट आम्ही कधी बघितलेलीच नाही. सर्व निर्णय हे एकमतानंच होत असतात. तसं बघितलं तर मला वाटतंय मी मागच्या 30-35 वर्षात एकदाच ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलेलं आहे. 3-4 इलेक्शन तर बिनविरोधच केल्या गेल्या होत्या. इथपर्यंत गावाची एकी आहे. आणि जरी ते इलेक्शन झालं असेल तरी मला वाटतं की त्याचं काही इलेक्शन नंतरच हेच अरे तुरे किंवा माझं तुझं असं काही होत नाही या गावात. त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच आहे. मी म्हणजे माझं सांगण्याचं कारण काय की आम्ही गावातल्या शाळेत शिकत असताना ज्याचा पहिला दुसरा नंबर येत होता त्याला गावातील लोक स्वतःच्या खिशातून पैसे काढून बक्षीस म्हणून देत होते उत्तेजनार्थ की अजून चांगलं काम केलं जावं. तर असा बरेचसे चांगले उपक्रम गावातर्फे करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आता तुम्ही बरेच हे जग प्रॅक्टिकल झालेलं आहे आणि इथं सगळं पैशाला प्रचंड महत्व आहे. इतिहास किती महत्वाचा आहे किंवा कोण व्यक्ती किती महत्वाचा आहे यापेक्षा पैसा किती आहे त्याच्यानुसार कार्यक्रमाची भव्य दिव्यता समजली जाते. तर अशा जगात आमच्याकडून तरी आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो की जो आम्हाला वारसा लाभलेला आहे सर सेनापती प्रतापराव गुजरांचा तो तेवत ठेवावा. तो इतिहास आमच्या पिढीला आमच्या पुढच्या पिढीला तो प्रेरणा देत राहावा. यासाठी जे काही शक्य असेल ते गाव म्हणून गावातील नागरिक म्हणून सर्व लोक प्रयत्न करत असतो. आणि त्याच निमित्तानं गेले 25 वर्ष आम्ही एक पुरस्कार देण्याचं आणि एक त्यानिमित्त एक कार्यक्रम घेतला जातो असं हे करतो. तर त्या असतील किंवा काय ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातात किंवा तुमच्या अन्य मदतीनं पण त्यामध्ये भर पडू शकते. तर
उद्योजक म्हणून आम्ही ज्यावेळी हे सिलेक्ट करतो की कोणाला पुरस्कार द्यायचा, त्यावेळी हा क्रायटेरिया असतो की तुमचं तर कौतुक करावंच, पण तुम्ही ते आम्हाला मार्गदर्शन करताना आमच्यातले जे तरुण आहेत त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना वाटावं की हे शक्य आहे. त्यावेळी वरिष्ठांशी वाद घालणे किंवा होणे आणि त्यानंतर स्वतःचं साम्राज्य उभं करणे, ह्याची मानसिकता कशी असते किंवा ते उद्योजक सुरू करतानाची जी मोजक्या शब्दामध्ये गावाची महती, गावाची एकी काय असते हे आपल्या सगळ्या गावाला माहीत आहे. आणि एकीचं प्रतीक म्हणूनच खरं तर व्यासपीठावर आज आपले विश्वास गुजर साहेब बोलणार होते, परंतु ते म्हणले नाही, अनिल बोलतील. म्हणजे हे मोजक्या शब्दामध्ये गावाची महती, गावाची एकी काय असते हे आपल्या सगळ्या गावाला माहीत आहे. आणि एकीचं प्रतीक म्हणूनच खरं तर व्यासपीठावर आज आपले विश्वास गुजर साहेब बोलणार होते, परंतु ते म्हणले नाही, अनिल बोलतील. म्हणजे हे मान्यवर व्यासपीठ, आदरणीय दळवी सर, आदरणीय आजचे सत्कारमूर्ती रामदासजी माने साहेब, उपस्थित गावकरी बंधू आणि भगिनींनो, खरं तर आमच्या महसूल क्रीडा स्पर्धा असतात, सरांना माहिती आहे. आणि आमच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आणि परत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा होत्या गेल्या 10 दिवस. तर त्यामुळे तिथं ओरडून एवढा घसा बसलाय की बोलताना थोडंसं आवाजात दोष आहे. परंतु आमच्या मनात काय आहे आणि गावकऱ्यांच्या मनात काय आहे हे आम्ही एकमेकांना इशाऱ्याने सुद्धा ओळखू शकतो. त्यामुळे तानाजी म्हटलं तसं गावकऱ्यांशी काय बोलण्यापेक्षा मान्यवरांना एक 5 मिनिटात आमची गावात आम्ही काय करतो त्याची ओळख करून देतो. सर, काहीतरी करावं अशी नेहमीची इच्छा होती. 2001 साली माझी नायब तहसीलदार नियुक्ती झाली आणि नियुक्तीपासून ते जॉईन होण्यापर्यंत जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी होता. त्या कालावधीत एक इथे कॅम्प आला होता याचा, आणि तिथे एक फलटणचे प्राध्यापक होते इंगळे सर. त्यांनी या गावात काहीतरी झालं पाहिजे अशी भूमिका मांडली होती. एक मूर्त स्वरूपाचं काहीतरी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आमचे मार्गदर्शक, देशभर गाजलेले वक्ते नितीन बानवडे सर यांचं आगमन झालंय, त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मी तानाजी देशमुख यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं आपण. दोन 2001 साली आम्ही सरसेनापतीजी गेलो होतो आणि तिथं एक सरसेनापती प्रतापराव गुजरांचं वेगवेगळ्या त्यांच्या तिथं संस्था आहेत, असंच काहीतरी आपल्या इथं उभं राहावं ही एक प्रतापराव गुजर स्मृती प्रतिष्ठान आम्ही स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये इतिहासाचा गाढा अभ्यास असल्यामुळं आणि बानवडे सरांचं आमचं गाव हे त्यांचं आजोळ आहे, त्यामुळे आमचे ते हक्काचे आहेत. त्यांनी प्रतिष्ठानच्या ऐवजी अधिष्ठान हा शब्द वापरावा असं सूचित केलं. त्यानुसार सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान हे स्थापन झालं. त्यानंतर त्यांच्याच संकल्पनेतून पुरस्कार द्यावा आणि तो आपल्या आसपासच्या मातीतल्या आपल्या भागातल्या लोकांनी ज्यांनी उत्तुंग असं काम केलं अशांची निवड करून, त्याचा हेतू एवढाच होता की लोकांना काहीतरी प्रेरणा मिळावी, नवीन पिढी त्यातून जर का निर्माण झाली. म्हणजे मला अजून आठवतं की आम्ही अभ्यास करत असताना अविनाश धर्माधिकाऱ्यांचं एक पुस्तक होतं, एक विजयपद. त्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीच कामाचा आला. आयुष्यात आपण जन्माला येऊन, प्रत्येक जण जन्माला येतो, प्रत्येकाला परत वर जायचंच आहे.
परंतु कीर्तिरूपे जर का उरायचं असेल आणि हे करत असताना एका जरी माणसाचा आपण अश्रू पुसू शकलो, एका जरी माणसाचं दुःख कमी करू शकलो, तरी आपला जन्म योग्य रीतीने कामास आला असा त्याचा अर्थ आहे. आणि मला वाटतं की अशी आमच्याकडे सर ट्रक भरून माणसं आहेत. खूप गावाबद्दल तळमळ असलेली लोक आहेत, खूप सहकार्य करतात. गाव सुद्धा आपल्या समोरच जे पारायण मंडप आहे, इथे एकदा कधी ग्रामसभा झाल्या आणि त्यामध्ये एखादा निर्णय घेतला तर निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांच्या बद्दलच्या मतांतर असू शकतील, परंतु निर्णय घेतल्यानंतर तो हिरिरीनं आणि एकमतानं राबवण्याची आमची नेहमी भूमिका असते. राजकारणात सुद्धा राजकारणापुरतंच राजकारण करतं हे गाव. समाजकार्य जास्त असतं त्यामध्ये आणि खूप वेगळ्या पद्धतीनं काम करत असताना दळवी साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेला ग्रामस्वच्छता अभियान राबवलं गेलं त्यावेळेला आमच्या गावानेही त्यावेळेला त्यामध्ये भाग घेतला होता आणि आमच्या गावाने त्यावेळेला तालुक्यात नंबर काढलेला होता. त्या निमित्तानं आम्ही लहान असताना गावात सगळीकडे शेर खूप होते. तो एकही शेर आता राहिलेला नाही, ते सगळं नष्ट झालं. त्याचं श्रेय सुद्धा दळवी साहेबांच्या त्या जे अभियान राबवलं ग्रामस्वच्छतेचं त्याला जातं. त्याच्यानंतर 2017 साली आम्ही पाणी फाउंडेशनच्या मध्ये काम केलं. त्यामध्ये जलसंधारणाची विविध कामं केली. त्यामध्ये आम्ही राज्यात दुसरं आलो. पुन्हा त्याच्यानंतर त्यांच्या विविध स्पर्धा असतात पाणी फाउंडेशनच्या. त्यात आता सध्या शेतकरी गटांची एक स्पर्धा आहे. शेतकरी गट म्हणून एकत्र काम करावं, म्हणजे पूर्वी जशा शेती व्हायच्या तशा एकट्याने शेती न करता ग्रुपनं शेती करायची. मला सांगताना अभिमान वाटतो सर की गेले 3 वर्ष आमच्यातल्या एक महिलांचा गट आहे, 20-25 महिलांचा गट आहे. तो ज्या दिवशी पहिल्या वर्षी सहभागी झाला त्याच वर्षी तालुक्यात पहिलं बक्षीस त्यांना मिळालेलं होतं. आणि या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की ग्रामीण शेतकऱ्याला उद्योजक बनवणं. लक्षाधीश झालेलं असेल, मी तुम्हाला इथं उदाहरण सांगतो. ज्या महिलांना आपल्या बुद्धिचातुर्याचं म्हणा किंवा आपल्या अनुभवाचं कुठेतरी योग्य दिशा मिळत नव्हती, ती या शेतकरी गटाच्या माध्यमातून आमचा देण्याचा प्रयत्न आहे. आणि आपल्यासारखे लोक, प्रेरणादायी लोक ज्यावेळेला अशा गावात येतात त्यावेळेला त्यांना त्यांची माहिती होणं आणि तुमचा जीवन प्रवास त्यांना एकदा कळाल्यानंतर त्यांची जर का ती उर्मी वाढली तर मला वाटतं की त्यांचा जो काम करण्याची जी ज्यांची पद्धत आहे त्यामध्ये निश्चितच आमूलाग्र बदल होईल आणि ते यशाचा जो शिखर आहे ते फार लवकर गाठतील. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की खूप हळूहळू प्रगती करायला आयुष्य आपलं खूप मोठं नाहीये. त्यामुळं तर मला वाटतं की खूप प्रेरणादायी होईल ते आणि आपल्यासाठी सुद्धा एक खूप यशाचा एक पाऊल पुढं घेऊन जाणार असेल. सर्व उपस्थितांना या निमित्तानं चांगल्या कामात भाग घेण्याचं पुन्हा एकदा आवाहन करतो. आणि आजचे सत्कारमूर्ती आदरणीय माने सर आणि आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय दळवी सर तसेच आपल्या सर्वांच्या हक्काचे बानवडे सर यांनी वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. तसेच इतिहासाचे गाढे अभ्यासक आदरणीय भोसले सर यांनी इथं वेळेत वेळ काढून आपल्याला मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मानावे तेवढा आभार कमीच आहे. पुन्हा सर्वांचं एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या महाशिवरात्री निमित्त सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. असला सहभाग गाव कायम स्मरणात ठेवत असतं. मी यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी विनंती करतो. जे इतिहासकार म्हणून जे ख्यातनाम आहेत ते माननीय श्री प्रवीणजी भोसले सर यांना विनंती करतो की आपण आपलं महादेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भोसरे गावचे ग्रामस्थ
आणि सर्व शिवभक्त आणि प्रतापराव गुजरांचे अभिमानी. विषय माझा जरी इतिहास असला आणि इतिहासाच्या बाबतीमध्ये मी काही संशोधन केलं असेल, काय त्याबद्दल मी सांगत असेल, पण मुळामध्ये माझं लक्ष असतं ते जे आपले ऐतिहासिक वीर होऊन गेले, स्वराज्यवीर, त्यांची जी समाधी स्थळं किंवा स्मारकं आहेत त्यांचा जीर्णोद्धार, किंवा जर एखाद्या वीराचं स्मारक नसेल, समाधी नसेल, तर नवीन पद्धतीनं त्यांचं स्मारक. आता स्मारकांचा आणि समाजांचा विषय असा आहे, आपण चौकाचौकामध्ये महाराजांचे पुतळे बघतो, इतरही थोर मोठ्या लोकांचे पुतळे बघतो. हे सगळं असतं कशासाठी? त्यांच्या पुतळ्याकडे बघून, त्या मूर्तिमंत रूपाकडे बघून आपल्याला त्यांच्या चरित्रातल्या महत्वाच्या तत्वांची, त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव व्हावी, हा त्यामागे उद्देश असतो. मुळामध्ये आपण लोक आपल्याला पूजेसाठी समोर एखादी मूर्ती किंवा काही ना काही लागतच, त्या दृष्टिकोनातून पण त्याचं महत्व असतं. सेनापती प्रतापराव गुजरांच्या बद्दल बोलायचं झालं तर आपणा सर्वांना माहिती आहे की त्यांची समाधी नेसरी या गावी आहे. आज मी तर जे बोलणार आहे ते त्याच मुद्द्यावरती बोलणार आहे की प्रतापरावांचं स्मारक त्यांच्या शौर्याला साजेल अशा पद्धतीनं झालं पाहिजे, ही जी तुम्हा सर्वांची इच्छा आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शिवस्वराज्य भक्तांची ही इच्छा आहे. तर त्या अनुषंगानं मी माझे काही विचार इथं मांडतोय. सेनापती प्रतापराव गुजरांचा मृत्यू नेसरीच्या लढाईमध्ये बैलोळ खानाच्या सैन्यावर हल्ला केला त्यावेळी त्यांच्या 6 साथीदारांसह झाला, हा इतिहास आपल्याला माहिती आहे. जिथं आपण सध्या प्रतापरावांची समाधी पाहतो नेसरी गावामध्ये, तिथं पूर्वी ओढ्याच्या काठी समाधीचे दगड उद्ध्वस्त होऊन पडलेले होते. खरं तर लढाईची जागा वेगळी आहे, पण प्रतापराव गुजरांची समाधी म्हणून नेसरी गावच्या ग्रामस्थांनी ते चौथऱ्याचे दगड आणि ती सर्व तिथला परिसर पारंपरिक रीतीने जपला होता म्हणा, किंवा तिथं त्या पद्धतीनं त्यांचं स्मरण केलं जायचं. त्यानंतर MSCV, आपलं महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे आहे, त्यांच्या संस्थेने तिथं पहिल्यांदा एक शेड, आणि आता आपण जे आतमध्ये पाहतो शिवपिंड आणि 7 वीरांच्या स्मरणार्थ 7 तलवारी, अशा स्वरूपाचं त्यांनी सुरुवातीला तिथं समाधीचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर काही काळानं आता आपण जे पाहतो भव्य दिव्य समाधी स्मारक झालेलं ते निर्माण करण्यात आलं. ते निर्माण करताना तिथं जे काही झालं, आता आपण जाऊन जर पाहिलं तर आपण अक्षरशः भारावून जातो. प्रतापरावांची समाधी, तिला बांधलेलं मंदिर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बाजूला महादेवाचं मंदिर, असं केल्यामुळं त्या स्थानाचं मोल आणखीनच वाढले. आणि त्याचबरोबर ते पाहताना प्रत्येकाला जाणीव होते की आपण कुठल्या तरी विशिष्ट अशा महत्वाच्या ठिकाणी आलो. भव्य स्मारक, दिव्य स्मारक ह्या फक्त काहीतरी मोठेपणा दाखवण्यासाठी करायच्या गोष्टी नाहीत. एखादी व्यक्ती जितकी मोठी असेल, जितका पराक्रम मोठा असेल, तितकं त्या व्यक्तीचं स्मारक त्याच्या पराक्रमाला साजेल असं व्हायलाच पाहिजे. दुसरी एक गोष्ट समाजांचा संशोधक म्हणून मी तर सांगू इच्छितो, आपल्याकडं फार पूर्वीपासून एक पद्धत आहे. एखाद्या घराण्यातील व्यक्ती, आपण समजा शिवकालीन वीरांची उदाहरणं घेऊ, जर दूर कुठल्या प्रदेशात म्हणजे मूळ गावापासून दूर जर त्यांचा मृत्यू झाला, लढाईत असो किंवा इतर कारणाने असो, आणि तिकडच त्यांचं दहन करावं लागलं, तर त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधली जाते. समाधीचं महत्व वेगळं असतं, कारण समाधीमध्ये त्या व्यक्तीच्या अस्थी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी समाधी आपण पाहतो, त्या समाधीमध्ये प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या अस्थी आहेत. याच्यावरून आपल्याला मोल कळतं समाधीचं काय आहे. तर कित्येकदा असं होतं की ते ठिकाण त्यांच्या मूळ गावापासून दूर असल्यामुळं त्यांच्या वंशजांना, त्यांचे पुढचे जे वारसदार आहेत, मुलं नातवंड, यांना पूजेसाठी ते ठिकाण जर दूर पडायला लागलं तर आणखीन एक बाब फार पूर्वीपासून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, ती म्हणजे दहन केल्यानंतर समाधी जरी दूर बांधावी लागली तरी अस्थीचा काही अंश गावी आणून गावी पूजेसाठी आणखीन एक समाधी बांधली जायची. याच्यामध्ये अर्थात त्या काळच्या परिस्थितीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दिसतं की प्रतापरावांचं उदाहरण घेऊ आपण. ते भोसरे गावचे, भोसरे गावामध्ये त्यांचे वंशज वारसदार पुढे राहिलेले आहेत आणि त्यांची समाधी मात्र नेसरीला. आपल्याकडं समाधीची पूजा किंवा पितृपूजा किंवा कुलाचार किंवा आपण ज्याला श्राद्ध म्हणून थोडक्यात,
वर्षश्राद्ध आपण करतो पितरांचं. पूर्वीची पद्धत काय असायची, समाधीच्या ठिकाणी नैवेद्य ठेवून पूजा अर्चा करून त्या व्यक्तीच्या मृत्यूतिथीला आपण त्यांचं स्मरण करायचो. ती पद्धत आता हळूहळू बंद होत चालली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या घरी फोटो असतो गेलेल्या व्यक्तीचा आणि श्राद्धाला आपण तो पुजतो. पण पूर्वी समाध्या पूजल्या जायच्या तिथीला, आणि त्याशिवाय रोजची पूजा वगैरे समाधीची असायची. जे मोठे मोठे घराणे होती त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या समाधी स्थळांसाठी जमिनी देऊन कायमस्वरूपी लोक सुद्धा पूजेला नेमलेले आपल्या इतिहासामध्ये उदाहरण आहे. हा मुद्दा जर लक्षात घेतला, मध्येच मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. पानिपतावरती प्रचंड संख्येनं आपल्या महाराष्ट्रातले वीर मारले गेले. त्यांचं तिथंच पानिपतावरतीच लढाई संपल्यानंतर एकत्रित दहन केलं गेलं. पानिपत वीर आपल्याला अनेक माहिती आहे, पण त्यांचं दहन तिकडं झालं आणि तिकडंच त्यांचं क्रियाकर्म झाल्यामुळं त्यांच्या वंशजांना अशी अडचण यायला लागली की पितृपूजेला म्हणजे वर्षश्राद्धाला किंवा आपला कुलाचार म्हणून आम्ही पूजा कशाची करायची. तर डोंगरगावचं बाबर घराणं, त्यांच्या घराण्यातले 2 वीर पानिपतावरती धारातीर्थी पडले होते. तर पानिपतावरून जे परत येऊ शकले नाहीत, ज्यांचं इकडं अंत्यदर्शन पण झालं नाही, त्यांच्या गावामध्ये त्यांनी त्या दोन्ही वीरांची समाधी स्मारक बांधलेली आहेत पूजेसाठी, नैमित्तिक पूजेसाठी, वाडवडिलांचे पूर्वजांचे उपकार स्मरण्यासाठी. असाच प्रकार आहे भापकरांचा. सोनजी भापकर हे पण पानिपतावरती मारले गेले लढाईमध्ये. त्यांचा अंत्यसंस्कार तिकडेच झाला. पण लोणी भापकरला त्यांची समाधी त्यांच्या वंशजांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या ग्रामदैवताच्या मंदिरासमोर बांधलेली. हे कशासाठी असतं? एक तर प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांच्या विषयी आदर असतोच, पण ज्या व्यक्ती फक्त आपल्या घराण्यासाठी नव्हे, या मातृभूमीसाठी आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीनं स्वराज्यासाठी लढलेल्या आहेत आणि त्यांना त्यातल्या त्यात रणांगणावरती आणखी त्यांना वीर मृत्यू आलाय, हे सर्व महाराष्ट्राचे असतात. त्यामुळे त्यांचं स्मरण करणं हे सगळ्यांचंच कर्तव्य असतं. पण होतं असं की जरी ते सर्व महाराष्ट्राचे असले तरी मूळ गाव त्यांचं भोसरे असल्यामुळं ते पहिल्यांदा तुमचे आणि त्यानंतर महाराष्ट्राचे. त्यामुळं आपोआपच भोसरे गावावरती एक पवित्र जबाबदारी पडते, ती म्हणजे प्रतापरावांचं स्मारक त्यांच्या महापराक्रमाला साजेल अशा पद्धतीनं भोसरे गावीच झालं पाहिजे. खरं तर बानगुडे साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे, सुरुवात झालेली आहे. वाड्यामध्ये आपण प्रतापरावांचा जी मूर्ती पाहतो ती सुरुवात झालेली आहे. माझ्यासारखा इतिहास अभ्यासक असेल किंवा अगदी सर्वसामान्य शिवभक्त असेल, त्याच्या दृष्टीतनं तुमच्या भोसरे गावातील कुठलीही वास्तू इतकी महत्वाची नाही जितकं हे आता प्रतापरावांचं स्मारक आहे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर भोसऱ्यामधलं सर्वात पवित्र ठिकाण कुठलं असं जर विचारलं तर सर्वजण ह्या स्मारकाचं नाव घेते. असं त्या स्मारकाचं जरी छोटेखानी असलं तरी त्याचं मोल आहे. सुरुवात झालेली आहे. पण एकंदरीत पाहायला गेलं तर प्रतापरावांचं स्मारक एक भव्य स्वरूपात असायला हवं ही सर्वांची इच्छा असणार आहे आणि ग्रामस्थांच्या मनात तर ते नक्कीच असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रतापरावांच्या स्मारकासाठी जे काही केलं जाईल त्याचं नियोजन होईल. त्याच्यामध्ये ते कसं असेल, त्यामध्ये काय काय असेल ते कसं. आधी एक मुद्दा तुम्हाला महत्वाचा सांगतो आणि त्यानंतर त्या अपेक्षा सांगतो. आपण एखादं स्मारक पाहायला जातो त्यावेळी भव्य दिव्यचा अर्थ फार वेगळा घेतला जातो. म्हणजे सर्वोत्कृष्ट साहित्य वापरणे, महागडं साहित्य वापरणे आणि ते वापरून अगदी मोठा खर्च करून सुंदर काहीतरी बांधणे, त्याला कुसरीनं नटलेलं वगैरे, अशी एक कल्पना असते. पण ती कल्पना साफ चुकीची आहे. एक तर कुठलंही स्मारक बांधताना मनामध्ये विचार हा पाहिजे, जर हे स्मारक किंवा जर ही समाधी म्हणून आपण तिथल्याच दगडातून तिथल्याच परिसरातील इतर साहित्यातून बांधली गेलेली आहे आणि हे अगदी बरोबर असतं. ज्या मातीमधला तो वीर आहे त्याच मातीतल्या परिसरातल्या मातीतल्या साहित्यामधूनच ते काम झालं पाहिजे. आणखी एका दृष्टीनं ते सोयीचं असतं म्हणा किंवा बरोबर ठरतं. परिसरातील साहित्य वापरल्यामुळे खर्चामध्ये मोठी बचत होते. जरी पैशाचा विषय नसला तरी या मातीतल्या वीराचं स्मारक इथल्याच परिसरातील साहित्यातून झालं पाहिजे हे तत्व मला वाटते तुमच्या ध्यानात आलं असेल. स्मारक तर शिवकालीन स्वरूपाचंच असावं ही सर्वांची इच्छा आहेच.
स्मारकासाठी जे पुढं होईल ते तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आणि तुमच्या मान्यतेनं आणि तुम्हाला सर्वांना ते माहिती असणारच आहे. तर आता एक छोटीशी अपेक्षा सांगतो काय आहे ती. प्रतापरावांचं स्मारक होणार आहे, बांधकाम साहित्य स्थानिकरित्या उपलब्ध असलेलंच वापरायचं आहे. तर गेल्या वेळी गावामध्ये फिरताना मला माझ्या निदर्शनाला एक गोष्ट आली आणि ती मला भावली सुद्धा की ही कल्पना आपण प्रतापरावांच्या स्मृतिदिनी सर्वांच्या समोर मांडूया. तर गावामध्ये पुष्कळ पडके वाडे आहेत, अनेक ठिकाणी चांगले घडवलेले दगड सुद्धा बिनकामाचे निरुपयोगी म्हणून रस्त्याच्या आजूबाजूला पडलेले दिसतात. आणि जरी काही वाड्यांच्या भिंती किंवा चौथरे सुस्थितीमध्ये असले तरी तिथं ज्यांच्या काही मालकीचं ते आहे तिथं आधुनिक काळातल्या पद्धतीप्रमाणे इमारती उभ्या केल्या जाणार हे नक्की आहे. म्हणजे त्या दगडांचा वापर त्यांच्या कामामध्ये फक्त जोत्यामधली भर म्हणूनच होणार आहे हे आपल्याला दिसतंय, कारण त्याशिवाय वेगळा वापर त्या दगडांचा मनामध्ये कोणाच्या येऊ शकत नाही. पण मी सांगतो हेच दगड जे गावामध्ये पडलेले आहेत, बिनकामाचे आहेत, निरुपयोगी आहेत, नकोशे झाले किंवा त्यांचं काय करावं हे आपल्याला कळत नाही, ते सर्व दगड प्रतापरावांच्या स्मारकासाठी अत्यंत बहुमोल अशी मदत ठरणार आहे. भले तो दगड घडवलेला असो, साधा असो, ओबडधोबड असो. तर माझं आव्हान हेच राहील की प्रतापरावांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांच्या पैकी ज्यांच्याकडे देण्यासारखं जे आहे ते म्हणजे दगड, कारण दगडामध्येच ते सर्व काम करण्याचा एक मनोदय आहे. तर जे काही दगड आहेत ते दगड आपण प्रतापरावांच्या स्मारकांची जी जागा निश्चित होईल किंवा झाली आहे त्या ठिकाणी आपण नेऊन टाकावेत, ही एक माझं तुम्हाला आव्हान पण आहे, विनंती पण आहे म्हणा. आणि ह्याच्यामुळे असं होणार आहे की प्रतापरावांच्या स्मारकामध्ये तुमच्या मालकीचे तुमचे स्वतःचे दगड त्या स्मारकामध्ये वापरले गेले, त्या कामी त्यांचा उपयोग झाला आहे, ही तुम्हा सर्वांना नक्कीच अभिमानाची गोष्ट असणार आहे. भोसरे ग्रामस्थांचं हे योगदान प्रतापरावांच्या स्मारकाच्या पायाभरणीपासून चालू होईल आणि मला वाटते माझ्या या विनंतीचा आपण सर्वजण विचार कराल आणि त्या पद्धतीनं तुमच्या हातून सुरुवात तरी व्हावी आणि त्यामध्ये तुमचा सहभाग असावा. कारण सुरुवातीला मी म्हटलं तसं प्रतापराव संपूर्ण भारताचे असले तरी पहिला हक्क तुमचा आहे आणि त्यांचं स्मारक करण्याची पहिली पवित्र जबाबदारी ही तुम्हा सर्वांची. तर एवढंच बोलतो आणि मी थांबतो, कारण हा विषय मांडायला मला 2 मिनिटं वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो संयोजकांचे आणि थांबतो. जय शिवराय, जय महाराष्ट्र. त्याच्या माध्यमातून परत एकदा इतिहास जागा करण्यासाठीचं केलेलं आव्हान नक्कीच भोसरेकर समर्थपणे त्यांना साथ देतील. उद्या इंगळे सर आल्याच तुम्हाला आता थोडंसं बोलण्यासाठी मी निमंत्रित करतो. कार्यक्रम बऱ्याचसा मध्यावर आलेला आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना बोलायला संधी मिळाली, परंतु आता आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि शेवटचं करताना एक शेवटचं आव्हान